नमस्कार, मी पूनम माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। हिंदू नववर्षाचं स्वागत अगदी उत्साहामध्ये जल्लोषामध्ये झालेला आहे। आज राज्यभरामध्ये आपल्याला गुढीपाडव्याचा उत्साह जो आहे तो बघायला मिळालेला आहे। परंतु या गुढीपाडव्याच्या उत्साहासोबतच सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याकडे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी आजचा हा मेळावा होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थितांना, राज्यभरातून येणाऱ्या मनसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत। आपल्या सर्वांना माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी मनसेचा वर्धापन दिन पार पडला आणि त्याच्यामध्ये जे आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं होतं आणि ते म्हणजे असं की मी आज काही बोलणार नाहीये, मात्र येणाऱ्या मेळाव्यामध्ये मी जे काही असेल ते बोलणार आहे। महत्वाची दुसरी गोष्ट अशी की नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहे। या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ठाकरे बंधूंची अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष या दोन्ही पक्षांची एकत्रित अशी युती बघायला मिळालेली होती। त्याच्यानंतर अनेक सभा झाल्या, त्या सभांमध्ये आपल्याला ठाकरे बंधू एकत्रितपणे लोकांना मार्गदर्शन करताना बघायला मिळाले। त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे सुद्धा जे आहेत ते अनेक कार्यक्रम झाले आहे। त्या ठिकाणी स्वतः राज ठाकरे उपस्थित होते, त्यावेळेस त्यांनी आपला जो काही कानमंत्र असेल आपलं मार्गदर्शन उपस्थितांना दिलं। त्याच्यामुळे आजच्या या मनसेच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत की नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे, कारण की आताच नुकतंच एका राजकीय नेत्यांच्या अर्थात प्रसाद लाड यांच्या लेकाचं लग्न झालं, त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही भाऊ एकत्रितपणे उपस्थित राहिलेले होते। त्याच्यामुळे आजच्या ह्या सभेचं महत्व हे इतर सभांपेक्षा असेल किंवा इतर मेळाव्यांपेक्षा जे आहे ते आजचं महत्व जास्त आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आजच सकाळी राज ठाकरे यांनी आपल्या एक्सच्या पोस्टच्या माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे ते सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी केवळ त्यांच्या पोस्टमध्ये एकच वाक्य लिहिलेलं होतं, सविस्तर बोलूच। नेमकं आज राज ठाकरेंना सविस्तर काय बोलायचं आहे संध्याकाळी 7 वाजता तर कळणारच आहे। नेमकी नवीन कोणती घोषणा करणार आहेत, पदाधिकाऱ्यांना नेमका नवा कोणता संदेश देणार आहे पक्षवाढी करता, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सध्या आपण या ठिकाणी बघू शकतो की संपूर्ण मैदानामध्ये जे आहे ते आजच्या सभेची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। हजारोंच्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते मनसे पदाधिकारी, मनसेचे कार्यकर्ते येणार असल्या कारणाने त्यांच्यासाठी आसन व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। पहिल्या रांगेमध्ये अर्थातच पक्षाचे जे काही नेते मंडळी असतील, व्हीव्हीआयपी पर्सन्स असतील, त्यांच्यासाठी ही आसन व्यवस्था आहे। त्याच्या मागे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्याच्यानंतर राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जे आहे ही आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। सोबतच हा जो स्टेज आहे, ह्या स्टेजच्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो की स्टेजवरती सुद्धा संपूर्ण तयारी ही झालेली आहे। संपूर्ण स्टेजला जे आहे ते झेंडूच्या फुलांनी पूर्णतः सजवण्यात आलेला आहे। अत्यंत साधी आणि सोपी अशी गोष्ट करून हा स्टेज सजवण्यात आलेला आहे। मनसेचे सर्व नेते मंडळी जे आहे ते इथेच आसनस्थ होणार आहेत आणि ह्याच ठिकाणी जे आहे ते आज संध्याकाळी 7 वाजता जे आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्याच ठिकाणावरून उपस्थितांना संबोधित करताना, मार्गदर्शन करताना बघायला मिळणार आहे। राज ठाकरे यांनी आज दुसरी पोस्ट सुद्धा केलेली होती आणि त्या पोस्टच्या माध्यमातून सुद्धा जे आहे त्यांनी एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एक अगदी साधारण असं आणि अगदी सोपं असं वाक्य टाकलं आणि ते म्हणजे नव्या पिढीचा, नव्या युगाचा पुढचा महाराष्ट्र घडवूया। राज ठाकरेंच्या मनातला महाराष्ट्र हा आपल्याला माहितीच आहे की हा महाराष्ट्र केवळ मराठी माणसाचा आहे। मराठी माणसाची ह्या महाराष्ट्रामध्ये उन्नती व्हावी, प्रगती व्हावी याचं ध्येय घेऊन कायमच राज ठाकरे आपल्याला चालताना बघायला मिळालेले आहेत। त्यांनी आपल्या सभांमधून, मेळाव्यांमधून आणि त्यासोबतच जे आहे ते त्यांनी आपल्या प्रत्येक ज्या वेळेस त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे, त्यांनी नेहमीच मराठी माणसांसाठी त्यांना नेमकं काय करायचं आहे ह्याचं उदाहरण दिलेलं आहे, याचे अनेक दाखले सुद्धा दिलेले आहेत। त्याच्यामुळे मराठी माणसाचा महाराष्ट्र घडवायचा आहे, मराठी जनांचा महाराष्ट्र घडवायचा आहे असं वारंवार राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून आणि आपल्या जेव्हा जेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे तेव्हा सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आज संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत, काय सांगणार आहेत हे पाहणं आता खरं तर अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। पोलिसांचा मोठा फौज फाटा सुद्धा आज या सभेसाठी तैनात करण्यात आलेला आहे। अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये जे आहे लोकांची तपासणी करून त्यांना आत देखील सोडण्यात येतंय। त्याच्यामुळे आजची सभा नेमकी किती धुमधुमणार आहे हे पाहणं ही अत्यंत महत्वाचं असं ठरणार आहे। सध्या ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांचं येणं आता सुरू झालेलं आहे। राज ठाकरे नेमके कधी येतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात ही उत्सुकता या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये बघायला मिळते। सध्या रस्त्यांवरती हळूवारपणे का असेना किंवा अत्यंत शांत पद्धतीने का असेना, परंतु पक्षाच्या जयघोषाचे आवाज ऐकायला मिळतात
आणि सोबतच ही तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आल्याचं बघायला मिळते. स्टेजच्या दोन्ही बाजूला गुढी उभारण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे आजच्या या गुढीमध्ये म्हणजे जी नवचैतन्याची गुढी आहे, जी समृद्ध महाराष्ट्राची गुढी आहे, ह्या गुढीच्या माध्यमातून आजच्या या नववर्षाच्या माध्यमातून राज ठाकरे नेमकं काय सांगणार आहेत, राज ठाकरे यांच्याकडून नेमका कोणता महत्वाचा संदेश देण्यात येणार आहे, हे आज तितकंच पाहणं जे आहे ते महत्वाचं ठरणार आहे. आजच्या या सभेकडे संपूर्ण मुंबईसह जे आहे संपूर्ण राज्याचं लक्ष तर लागलेलंच आहे, त्यासोबत इतर राजकीय पक्षांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कारण की राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत महत्वाचे असे नेते आहे. सत्ता नसली, फार आमदारांची संख्या नसली किंवा नगरसेवकांची फारशी संख्या नसली तरी राज ठाकरेंच्या प्रत्येक मुद्द्याकडे, त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेकडे जे आहे ते संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आपण नेहमीच बघितलेलं आहे. त्याच्यामुळे राज ठाकरेंच्या आजच्या या सभेकडे त्यांच्याकडून नेमकं काय मार्गदर्शन करण्यात येतंय, नेमका काय कानमंत्र देण्यात येतोय, पुढचा महाराष्ट्र नवीन नेमका त्यांना कसा घडवायचा आहे, या संपूर्ण गोष्टींकडे जे आहे ते आपलं महानगरचं लक्ष राहणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभांसोबतच जे राज्यातल्या इतर घडामोडी आहे त्याची माहिती व प्रत्येक अप टू डेट बातमी जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला फॉलो करायला, त्यासोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका व मायमहानगर.com ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.